मित्रांनो नमस्कार. प्रोनाउन नावाचा चॅप्टर आपण बघितला, त्याच्यावर असणारे प्रश्न आपण बघितले, त्या संदर्भातली इत्थंभूत चर्चा आपण केलेली आहे. पार्ट्स ऑफ स्पीच खाली बघत जात असताना प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो क्लासिफिकेशन बघावं लागतं. पार्ट्स ऑफ स्पीचच्या संदर्भात नाउनचं क्लासिफिकेशन, प्रोनाउनचं क्लासिफिकेशन, ऍडजेक्टिव्हचं क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशन बघत असताना त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला बघावं लागतं. ज्या वेळेला मित्रांनो आपण आज चॅप्टर बघायला चालू करणार आहोत, त्याचं नाव आहे ऍडजेक्टिव्स. ऍडजेक्टिव्स ह्या चॅप्टरवर बऱ्याच संकल्पनांवर परीक्षांना प्रश्न विचारले जातात. त्या प्रत्येक गोष्टीची मित्रांनो जसे आपण प्रोनाउन मध्ये चर्चा केली तशीच चर्चा या ऍडजेक्टिव्हच्या संदर्भात सुद्धा करायला चालू करणार आहोत. ऍडजेक्टिव्ह बघत असताना ऍडजेक्टिव्हचा उद्देश काय आहे, ऍडजेक्टिव्हच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, ऍडजेक्टिव्हचे प्रकार काय आहेत आणि कोणते ऍडजेक्टिव्ह परीक्षेला विचारले जातात. वापराच्या संदर्भात हमखास परीक्षेला मित्रांनो विचारले जातात ऍडजेक्टिव्ह. त्या वापराच्या संदर्भात आपल्याला गोंधळ असतो, त्यामुळे त्या सगळ्या ऍडजेक्टिव्हची चर्चा वापराच्या संदर्भातली आपण करणार आहोत आणि नंतर हे सगळं बघितल्यानंतर मग ॲज युज्युअल आपण परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. मग IBPS, TCS, राज्य सेवा, MPSC या सगळ्या परीक्षांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, इथून त्याची सुरुवात होताना मित्रांनो दिसेल. ऍडजेक्टिव्ह तर ऍडजेक्टिव्ह या शब्दाचा मराठीत जर अर्थ बघितला तर तो होतो विशेषण. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणू शकतो विशेषण. साधं लॉजिक आहे. पण मित्रांनो ज्या संकल्पना नामाला लागू शकतात, सर्वनामाला लागू शकतात, त्या कधीही ऍडजेक्टिव्हला लागताना दिसत नाहीत. माझा मुद्दा तुम्हाला कळालाय का बघा, की ज्यावेळेला आपण नाऊन विचारात घेतो त्यावेळेला नाऊन मी जर लिहिलं तर नामाची काय असते, केस असते. केस म्हणजे विभक्ती. नामाचा जर विचार केला तर नंबर असतं. नाऊन आणि नंबर, नंबर म्हणजे वचन. याच्यात एक तिसरा भाग येतो ते म्हणजे जेंडर. काय आहे सांगा, जेंडर असतं. ही सगळ्यात म्हणजे या तीन संकल्पना ज्या आहेत या संकल्पना कुणाला लागू होतात, नामाला लागू होतात. केस, नंबर आणि जेंडर. लक्षात घ्या या तिन्ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नाहीत. अत्यंत महत्वाची गोष्ट. केस ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला कधीही लागू होणार नाही. विभक्ती, नंबर म्हणजे वचन, एक वचन, अनेक वचन असं कधीही ऍडजेक्टिव्हचं नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जेंडर, लिंग हा प्रकार ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत तुम्हाला कधीही दिसणार नाही. म्हणजे या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात की नाऊन किंवा प्रोनाऊन ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला त्या नामाची किंवा सर्वनामाची म्हणजे प्रोनाऊनची केस असू शकते, नंबर असू शकतं किंवा जेंडर असू शकतं. पण ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत मात्र कधीही या संकल्पनांचा विचार केला जात नाही किंवा या संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसतात. हे मुद्दाम सांगायला लागलोय कारण या बेसिक गोष्टीवर बरेच प्रश्न पुढचे सुटताना तुम्हाला दिसतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे कसे सुटतात त्याची चर्चा आपण नंतर करू. पण मित्रांनो लक्षात ठेवा की केस, नंबर आणि जेंडर या संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसतात. एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला नसते. बऱ्याच वेळेला गोंधळ कसा होतो तुम्हाला सांगतो. मी समजा असा एक शब्द विचारला, शब्द लिहिला, तो म्हणजे पुअर आणि इथं लिहिलं पुअर्स. बघा पुअर आणि पुअर्स यातलं बरोबर कोणतं? मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ते लोक पुअर्स सुद्धा बरोबर म्हणतात. मित्रांनो पुअर्स होऊच शकत नाही. कारण पुअर हा शब्द मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे. हा शब्द काय आहे सांगा, हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हचा नंबर नसतो म्हणून याचं अनेक वचन होताना दिसत नाही. पुअर्स असा शब्द इंग्रजीत येताना दिसणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की बरेच विद्यार्थी पुअरचं पुअर्स सुद्धा करतात. होणार नाही. याचं कारण पुअर हा शब्द मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हचं प्लुरल होणार नाही. नामाचं किंवा सर्वनामाचं प्लुरल होईल पण ऍडजेक्टिव्हचं प्लुरल होणार नाही. मित्रांनो ही बाब लक्षात घ्या. म्हणून मी मुद्दा मांडला होता की ऍडजेक्टिव्हचं नंबर नसतं. नंबर म्हणजे वचन, एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना
ऍडजेक्टिव्हला लागू होत नाही, त्यामुळं पुअर्स असा शब्द तुम्हाला दिसणार नाही. पुअर असू शकतं पण पुअर्स असणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण इथं बरंच कन्फ्युजन राहतं. ज्या वेळेला आपल्याला कळालं पाहिजे की एक वचन आणि अनेक वचन ही संकल्पना कुणासाठी वापरली जात नाही, ऍडजेक्टिव्ह साठी वापरली जात नाही. हे ऐकायला खूप सोपं आहे, पण वाक्यामध्ये जेव्हा टाकून असे शब्द विचारले जातात त्यावेळेला आपल्याला ते बरोबर वाटायला लागतं आणि मग आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून या बारीक सारीक गोष्टी तुमच्याशी मी शेअर करायला लागलोय. नंबर, केस आणि जेंडर या संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसतात, त्यामुळे ऍडजेक्टिव्हचं प्लुरल होताना तुम्हाला काय नाही दिसणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मग याच गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत मित्रांनो, की ज्या आपल्याला बघाव्या लागतील. मी या ठिकाणी काय म्हटले बघा, नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. साधं लॉजिक आहे. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे मी असं म्हणालो, माय होम, माय होम इज बिग, माय होम इज बिग. या होम विषयी या बिग या शब्दानं ज्यादा माहिती सांगितली. माय होम इज बिग, माझं होम कसं आहे, बिग आहे. हे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे. बिग इज अन ऍडजेक्टिव्ह. समजा मी असं म्हणालो की हिज कार इज स्पेसियस. बघा, ऐसपैस, स्पेसियस म्हणजे काय, ऐसपैस. हिज कार इज स्पेसियस, ऐसपैस. मित्रांनो OUS लागल्यानंतर ऍडजेक्टिव्ह असतं, लक्षात ठेवा. हिज कार इज स्पेसियस. हाऊ इज हिज कार, स्पेसियस. स्पेसियस म्हणजे ऐसपैस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की असे शब्द येतात जे नामाला एलॉबरेट करतात. जसं मी सर्वनामाला म्हणू शकतो, आय एम हंबल, आय एम हंबल. हंबल म्हणजे काय, हंबलचा अर्थ आहे मित्रांनो नम्र. मी कसा आहे, नम्र आहे. सर्वनामाविषयी, नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय आहे सांगा, ऍडजेक्टिव्ह आहे. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या बिगच्या पाठीमागं, या स्पेसियसच्या पाठीमागं किंवा या हंबलच्या पाठीमागं मी मित्रांनो आर्टिकल्स वापरलेली आहेत का बघा, नाही. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा की ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह असतात त्यावेळेला ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागं आर्टिकल येणार नाही, पण ह्या ऍडजेक्टिव्हच्या समोर जर नाऊन आलं तर मात्र इथं तुम्ही आर्टिकल वापरू शकता. पण ऍडजेक्टिव्ह करता म्हणून तुम्हाला आर्टिकल्स वापरायची नसतात. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. इथं मी बरीच असे ऍडजेक्टिव्ह, मग ऍडजेक्टिव्ह वर विचार करत असताना ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स तयार होतात. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. मग हा चॅप्टर पुन्हा जातो डिग्रीकडे. जसं रिच, रिचर, रिचेस्ट, पुअर, पुरर, पुरेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, टॉल हे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की हा चॅप्टर पुढं पुढं सरकत डिग्रीकडे सुद्धा जाताना तुम्हाला दिसतो. या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला कळालं असावं, नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हटलेलं आहे ऍडजेक्टिव्ह. पण मुद्दे सगळ्यात महत्वाचे ते या ठिकाणी मित्रांनो दिसतील. याची वैशिष्ट्ये जी मगाशी बोललो होतो ती वैशिष्ट्ये मित्रांनो लक्षात घ्या. ही वैशिष्ट्य लक्षात घ्यावी लागतील. वैशिष्ट्य काय सांगितलेत बघा, की लिंग वचन ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसते. लिंग आणि वचन, सिंग्युलर आणि प्लुरल या संकल्पना ह्या ऍडजेक्टिव्हला कधीही लागू होताना दिसणार नाहीत. त्यामुळं ऍडजेक्टिव्हचं कधी प्लुरल होणार नाही, त्याचं लिंग सांगता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. विभक्ती ही संकल्पना ऍडजेक्टिव्हला लागू होत नसते. प्रथमा द्वितीया ही फक्त नामाची आणि सर्वनामाची असते. त्यामुळे विभक्ती, केस ही संकल्पना ऍडजेक्टिव्ह साठी मित्रांनो कधीही दिसणार नाही, कधीही दिसणार नाही. इथं बघा, वाक्यामध्ये येणारे क्रियापद हे ऍडजेक्टिव्हला अनुसरून नसते. ऍडजेक्टिव्हचा आणि क्रियापदाचा मित्रांनो संबंध नसतो. नामाचा आणि सर्वनामाचा संबंध असतो क्रियापदाशी. मी समजा असं म्हणालो, राजू इज. हा, ह्या इजचा संबंध या राजूशी आहे. हे इज कशावर अवलंबून आहे, राजूवर.
पण ऍडजेक्टिव्हचा संबंध कधीही क्रियापदाशी नसतो. त्यामुळे हे वाक्य मी इथं लिहिलेलं आहे की वाक्यामध्ये येणारे क्रियापद हे ऍडजेक्टिव्हला अनुसरून नसते, त्याचा कधीच विचार करू नये. संबंध क्रियापदाचा फक्त नामाशी आणखी सर्वनामाशी असतो. ही बाब तुमच्या मित्रांनो लक्षात यायला पाहिजे. मी बोललेलं कळालंय का? बघा, ऍडजेक्टिव्ह विषयीच्या या सगळ्या बेसिक गोष्टी आपण चर्चेला घेतल्या. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, राईट? ऍडजेक्टिव्हच्या मूळ संकल्पना काय आहेत या सांगितलं, आणि ऍडजेक्टिव्ह काय काम करत नाही, कोणत्या संकल्पना त्याला लागू होत नाहीत, या सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. पुढे जाऊन याच गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरताना दिसतील, म्हणून याची सगळी चर्चा मी या ठिकाणी केलेली आहे. बघा, हे समजलं असेल तर मग पुढचा जो टप्पा आहे तो मित्रांनो ऍज युजल, जसं आपण आर्टिकल बघितलं, नाऊन बघितलं, प्रोनाउन बघितलं, तसं आता पुन्हा चर्चेला सुरुवात होते, ते म्हणजे ऍडजेक्टिव्हचे प्रकार. ऍडजेक्टिव्हच्या प्रकाराकडे मित्रांनो आपल्याला जावं लागतं. नामाचे प्रकार बघितले, तसे प्रोनाउनचे प्रकार बघितले, आर्टिकल्सचे प्रकार बघितले. आता आपल्याला बघावे लागतील ते म्हणजे